सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सुरू करूया विनोदाच्या घाटावर गमती जमतीची वळणं घेत रंगणारी हास्याची सफर, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। पुन्हा 4 वार हास्याचा चौकार। मंडळी, काळजी कमी करण्यासाठीचा उपायच काळजी वाढवणारा असेल तर बघूया काय होतंय ते। हा विनोद काळजीपूर्वक मांडायला तुमच्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि सातारचा विनोदी तारा रोहित मारे। अरे हाँ अरे तुम रुकेंगे तो आएंगे ना भाई, रुकना 2 मिनट। अरे लेके ही आ रहा है नीचे उसको, मेरा ये है वो बायको है मेरा, रुको। हाँ थांब दे बाबा, थांब आलो खाली। अबे चल रसिका, आलाय तो ड्रायव्हर आलाय खाली, आवर पटकन चल। आवरलंय माझं आणि त्याला सांगा ड्रायव्हरला थांबायला। मी बुक करायला सांगितलं नव्हतं ना तुम्हाला ड्रायव्हर। मी काय म्हटलं होतं, मी जाते ड्राईव्ह करत करत, पण नाही, तुमचा माझ्या ड्रायव्हिंगवर विश्वासच नाहीये। अरे कसं ठेवू विश्वास? मुंबईतल्या मुंबईत चालवणार आहेस का तू गाडी? नॅशनल हायवे तो, इथे गाडीत बसून हॉर्न न वाजवता करतेस ना समोरच्यांना, ए हट रे, ए बाबा, ए बीच में मत आओ, आंग पे घालूंगी, हे करतेस ना, ते तिकडे ट्रक वाल्यांना करशील। वाटेल ते बोलताय तुम्ही, मी चांगली चालवते गाडी। राहू दे, चांगली चालवते गाडी। आणि एवढी माझी काळजी वाटते तर तुम्ही चला ना माझ्यासोबत। नो बाबा, नाही रे बाबा, नाही, मला नाही विश्वास तुझ्या ड्रायव्हिंगवर। ऑफिसला सोडायला स्कूटरवरून येतेस तेव्हा सँडलचा ब्रेक करतेस, नाही नको अजिबात। नॅशनल हायवेवरती चालू गाडीत दरवाजा उघडून अशी गाडी थांबवलीस तर काय करू? नको, मी नसतो येत, तुझी तू जा। ड्रायव्हर खूप अति बोलताय, खूप अति। आणि ना तुमच्यापेक्षा तर चांगली गाडी मी नक्कीच चालवते। हो हो, तुम्ही काय करता, ब्रेक दाबताना हिचके देत देत गाडी चालवता। 15 मिनिटं तुमच्या बाजूला बसवले ना की गरगरायला होतं मला। आणि मी बडबडते, तुम्ही काय करता, ए चल ना, याच्या बापाचा रस्ता आहे वाटतं, मग आणि भची भाराकडी सुरू होते की नाही सांगा बरं। ते सुद्धा बंद काचेच्या आत, कोणाला आवाज जात नाही म्हणून ही हिंमत। एखाद्याने रागाने असं लुक दिला की मग आपली मन खाली जाते, मग अर्धा तास त्या दिशेने बघायचंच नाही। मोठे मला सांगतायत कौतुक, बोला आता। हा बोला ना, ऐकते मी, बोला। बदला विषय, बदला। हेलो, नेहमीच आहे। हाँ आ रहा है, मैं नीचे आ रहा है बायको को लेके, रुको तुम। हाँ चलो, हाँ चल चल आवर, मला सांगते माझ्या गाडी, चल आता पटकन। तुम्हाला डबा उघडायला सांगितलेला उघडला तुम्ही? हा डबा मी उघडायचा आहे? हो। अरे केवढा घट्ट आहे हा, त्याच्यावर काय उड्या मारून मारून बंद केलायस? रडायचं प्रत्येक गोष्ट, डबा उघडायचा त्याच्यातही रडत बसा। नाही उघडत, नख दुखायला लागली काय त्याच्यात, आणि कशाला उघडायचा तुला तो? असं काय करताय, लाडू केलेत आईसाठी, नंतर मग तुम्हीच म्हणाल आईसाठी लाडू केलंस, घेऊन गेलोस, माझ्यासाठी चवीला पण ठेवलं नाही। नको ठेवूस, नको ठेवूस, मला नाही खायचे तुझ्या आईसाठी केलेले लाडू। कसले आहेत? मेथीचे लाडू आहे। मग तर नकोच आहेत, मला आवडत पण नाहीत। नाही, म्हातारीला नाही, ती खाईल। खरं तर गरज आहे लाडू खायची, बघा। 1 मिनिट, मला गरज आहे जमत म्हणजे? असेल हा, मला गरज आहे म्हणजे? गडबडीच्या वेळेला ना नेमकं कोणाला तरी यायचं असं। मला गरज आहे म्हणे लाडू खायचे, आवर पटकन। हा कोण? चल, पृथ्वी प्रताप। हा हा पृथ्वी प्रतापाचं घर आपण। ड्रायव्हर बोलावला होता ना? हा या या येऊ का? आहे का आता लगा दुसरा ड्रायव्हर? काय लगा म्हणून फोन कट करता वेळ लागा माझं मागासपासून। ए काय भावा, कुठला ॲप? हसू नको, त्याला सांग मी ड्रायव्हर नाहीये। हे ड्रायव्हर नाही आहेत, हे आमचे हे आहेत मामा येतं का? हे आहे मी, नवरा आहे मीचा, कळलं ना? हसू ना, मला चेहऱ्यानं वाटलं मी केली आहे गाडी। अरे तू हिंदीत का बोलत होता रे मगापासून? नाही. मराठीत बोल ना। मी नवरा यायचा, मी गाडी बुक केली, म्हणजे ड्रायव्हर बुक केलाय, गाडी आमची। नाही असू देत, चला ती लालगी गाडी न्यायची का? लाल गाडी न्यायची, चल। चला की मग। नाही थांब थांब, मला वॉचमॅनला बोलवते, बॅग्स जड आहेत। नाही मी आहे की, कशाला? बॅग जड आहेत, पाठीत लचक बिचक भरेल। नाही नाही असू देव, त्याला काय येतं, मित्रा. काय लागते येतं, बॅग जड आहेत। असू द्या, काय नाही होत, चला। अय्या, हे दोन्ही बॅगा एकत्र उचलला तुम्ही? मग? तेवढे एवढे पटले हो। अहो, एक कधी मस्त प्रयत्न करतायत, अशी एक बॅग उचलल्या जातात, दुसरी खाली, दुसरी उचलल्या जातात, पहिली खाली, सीस चालू होतं मगच मस्त। तुम्ही किती
नाही मॅडम दिसण्यावर जाऊ नका चोरवाडी आहे लंगोट घालून आकड्यात आलो नाही तुम्ही म्हणजे बघतच बसाल ती कशाला बघेल रे ती कशाला बघेल हा तू लंगोट घालून आखाड्यात येशील आणि ती बघेल का नाही नाही अहो साहेब ती बोलण्याची पद्धत असते हो तशी माझं कसं आहे लंगोट घालून एकदा आलो नाही मी माझं अंग म्हणजे निराळच होतोय काहीतरी तुम्हाला बी प्रश्न पडेल हा लगा हे कपड्याचं आता हाडकं होतोय लगा लंगोटी म्हणजे दणकडच झालंय एकदम वा 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 गावचे एकदम कुस्ती वगैरे खेळायचात का तुम्ही म्हणजे काय तालमीत तयार झाला राव वा बघूनच वाटतं म्हणजे एकदम रांगडा गडी मिशी दाढी पण कसली वाढवली तुम्ही हा. रुबाबदार दिसता थँक्यू चला घेऊन जायचं का आमच्या यांना नाही येत मिशी दाढी म्हणजे इथे येते नाहीच येत असं नाहीये अगदी नोटिसेबल नाही येत पण आहे क्लोज प्रिमाइसला पटकन कळते अशी आहे काही काय सांगताय उगाच काही सांगू नका इथे इथे असं पॅच आहे तिथे नाही येत की नाही शांत राहा, शांत. आणि कधी कधी तर ना तुमच्यापेक्षा माझे अपर लिप्स जास्त वाढतात मग वाढवते दे पी आणि ठेव डीपी वाटेल तर बोल नका चल चालेल, बाबा, आपण चल चल घे. ऐका ना सर्जेराव माझा एक लाडवाचा डबा उघडून द्याल का तुम्ही डबा उघडायची होय. हो घ्या की मग दे अरे बाबा नको उघडूस जरा तू घट्ट दबाय सोड नाही असं त्याला यांना काय ना उघडताच येत नाहीये संपव ना वाक्य सतत यांना जमत नाही यांना जमत नाही काय गरज आहे तुम्ही काय कडक म्हणते हे गो केवढं कडक होत आहे का अहो तसं नाही डब्यावर ना काय जाऊ एवढं त्याला हो, नाही उघड आई शप्पथ! उघडला तुम्ही एका फटक्यात बघा यांनी एका फटक्यात डब्यात उघडायचं काय? उघडलं. कधीपासून प्रयत्न करत होते जमतच नव्हते यांना असं होय. एकदम दणकट आता तुम्ही हा, दणकड म्हणजे तुम्हाला सांगतो गावाकडं कोणाच्या कुलपाची चावी हरवली की नाही मलाच घेऊन जाते ती आहे का या का बुक्कीत कुलूप तुडतोय मी. माझं तसंच असतंय वा, यांना नाही जमणार अरे का प्रत्येक गोष्ट जमायला हवी रे तुझ्या नवऱ्याला जी जी गोष्ट या माणसाला जमते ती प्रत्येक गोष्ट तुझ्या नवऱ्याला जमायला हवी असं नाहीच आहे पण मला सांग जमणार आहे का असं बुक्कीने कुलूप फोडणं जमणार आहे का तुम्हाला आपला काही साईड बिझनेस आहे का रॉबरी करण्याचा जाऊ दे. का फोडायच्यात आपल्याला लोकांची कुलप तसं नाहीये, आणि हा डब्बा पण ना मगाशी मी ऑलमोस्ट खोलला होता म्हणून आता त्याच्याने पटकन उघडलेला आहे त्याला काय कौतुक नाही काही सांगायचं. काही सांगताय आता तुम्ही त्यांनी समोर माझ्या समोर असा उघडला जाऊ दे की काका कशाला आता एवढं चाला की तुझा बाप काका काय बोलतो रे टाका ना काका आहे काय मी नाही. ए, शपथ चल ना घेतलं चल. झालं ना डबा चल. दे- दे डबा झालं झाला. मेथीचे लाडू तुझे कौतुकाचे ठेव कशात ठेवायचे मी ते? तीच लाडू होतोय हा. लगा लगा मी तीच हातातच लाडू भारी तुम्ही खाणार का मेथीचे लाडू नाही खाऊ हे, की, जा. उघडा ना जरा परत नाही असं देख त्याला काय घ्या घ्या नाही, अहो, असं ते अहो, खा- छान तुपातलेत असं. ऍक्च्युली माझ्या आईला गुडघे दुखी आहे ना म्हणून तिच्यासाठी बनवले होते मी असं होय? खाऊन बघा हो नाही नाही मग मी तिची लाडू बेस्ट हो. काय त्रास होत असेल तर मी तिची लाडू बेस्ट हो, मग. ना अजून एक उपाय सांगू तुम्हाला काय करायचं बदामाचं तेल घ्यायचं त्याच्यात एक नाही वाईस ती मिरी बिरी टाकायची हा वाईस ती तिळाचं तेल टाकायचं आंबे हळद टाकायची हळद. ती चांगलं उवाळायचं हा. गरम करायचं हा. आणि चांगलं कडलं की नाही मग गुडघ्याला लावायचं हो का वाटे म्हणजे सरळच होते ते काय सांगता बरं वाटेल आईला म्हातारी 3 दिवसात उड्या मारायला लागेल वा. कांगारून म्हातारी बाजूबाजूला उभे केलं की नाही कळायचंच नाही कुठला कांगार कुठली म्हातारी काय बोलायचं तुम्हाला लेपच असतोय तो भारी आपला मी आईला सांगतेच हे करून बघायला मग काय 20 वर्ष पुढची म्हशीच्या मागे जरी पळत गेली की नाही म्हातारी म्हशी दामतेला म्हातारी काय जमणार नाही काय बोलायचं तुम्हाला तुम्ही करू बघा करू नाही बघा नक्की नाही करून जमणार बघा. मित्रा ए नाही जमणार ते हिची आई आहे ना तिच्या हातातनं तो लोकरीचा गोंडा असा घरंगळत गेला ना तर अख्खी सोसायटी गोळा करते स्वतः उठत नाही मशीनच्या मागे काय पळणार आहे म्हातारी काय म्हणाला तुम्ही आईला म्हातारी म्हणताय लाज वाटते तुम्हाला आणि तो हा तिराईत माणूस त्याने माझ्या आईसाठी उपाय सांगितला आणि तुम्ही चेष्टा करताय आईची अरे कसले डोंबलाचे उपाय सांगतोय 65 वर्षांची आहे तुझी आई या वयात होणार आहेत आजार कसले आजार ए, बाबा चल ना कशाला नाही, टाकत असं बोल बसलाय? नका बरं का म्हातारा म्हणजे काय लगेच काय असं सोडून द्यायचं होय तेव्हा आई, शपथ. हा आता तुम्हाला लागा वर्ष 2 वर्षात काय काय होईल ह्यांनी तुम्हाला सोडलं म्हणजे मग मला कशाला काय होईल रे हा? चांगला धडधाकट आहे तरुण आहे मी हं. काय वय आहे तुमचं 33 चला वाटत नाही लागा गांडा होत आहे हा ते जरा चेहऱ्यामुळे 28 वाटतो मी नाही 55 वाटताय होय तर 55 वाटताय तुम्ही लगा ह्या वाटते ते 26 27
मला आल्यालाच वाटलं का बिचारीचं म्हाताऱ्यावर लगीन लावून दिले ते काय आल्यालाच वाटलं तुम्हाला खरं थँक्यू तुम्हाला माहिती माझी एक मैत्रीण मला नेहमी म्हणते तुझा नवरा आणि तुझ्याविषयी म्हाताराच दिसतो कुठली मैत्रीण बोलते कुठली मैत्रीण बोलते? आहे माझी एक काय का गप्प, काय कोणी काय बोलत नाही. सांगते मोठी 55चा वाटतोय आहे चल रे चला, चला. चल 55चा वाटतं सांगतो चल ए, चल, चल. काय सर्जेराव, चला आपण गप्पा मारू मी तुम्हाला ना आमच्या लग्नाची गोष्ट सांगते हा, बरं, तू बरं. मोठी दामले तुला सगळ्या लग्नाच्या गोष्टी सांगायच्या आहेत तुझ्या लग्नाची गोष्ट चल रे चल. एकच लग्न झालंय आपलं लग्नाच्या गोष्टी वगैरे नाही सांगायच्या मला जळू सांगते. नका उगाच. जळू नका चला चल ए जा चल चल लगेच जा चल. जातो, जातो. आला मोठा आणि गप्पा नाही मारायचं त्याच्याशी अजिबात हा? कॉन्सन्ट्रेट करून द्यायचं त्याला गाडीवर हं. सांगतोय मोठा. तसलं टेन्शन घेऊ नका दादा 8 वर्ष झालं गाडी चालवती वहिनीसनं खड्डा सुद्धा लागून देणार नाही हा? कळलं का घाटातनं सुद्धा डोळं मिटून गाडी घेऊन जातोय मी ए म्हणजे आपलं वेगळंच आहे तुम्हाला सांगतो त्या दिवशी गाडी घेऊन निघालो होतो मध्येच डोळा लागला हा. जाग आली की नाही बाजूच्या पॅसेंजरला विचारलं घाट गेला होय म्हणला काय कावाच गेलाय घाट अरे आपलं म्हणजे ड्रायव्हिंग ड्रायव्हिंगच मी हिंदू चालू असतोय स्टेअरिंगवर हात आपला वळतच जातोय आपला आई, शपथ, हे कसलं भारी आहे. ओय, टॅलेंटच आहे डोळे बंद करायचे आणि घाट उतरायचा मला तुम्ही हे टेक्निक शिकवा शिकवा, मला शिकवा. खूप आवडतं चल. गाडी चालवायला हे टेक्निक नाहीये हे त्याचं चांगलं नशीब आहे त्या दिवशी तो वाचला नाहीतर आता ना अख्खी चोरबोडी फोटोत असती लंगोटीवर. काय बोलताय टेक्निक शिकते. हॉटेल नाही बस नाही ए बाबा मुळात तुला घाटाने का जायचंय नॅशनल हायवे दिलाय ना त्याच्याने जा. आज काय करताय दादा थंडीची दिवस आहे ती हा मग घाटात म्हणजे असं धुकं पसरलेलं असतंय कसलं भारी वाटतंय माहितीये का संध्याकाळच्या टायमाला धुक्यातनं गाडी गेली की नाही ढगातनं इमान चाललंय असंच वाटतंय आई गं. आणि बायकासनी म्हणजे धुकं लय आवडतो माझ्या बायकोला घेऊन गेलो तुम्ही त्या दिवशी तर बायको म्हणजे थांबा थांबा गाडी थांबवा मला उतरू द्या धुक्यात उतरली खाली आई शपथ मग. बायकांना लगेच धुकं दिसलं की बाबा गाडीतनं उतरायचं मला खाली. पण खूप आवडतं पण हे थांबत असत गाडी त्या दिवशी बायको उतरली धुक्यातनं निघालेली मागणं गेलून भॉ केलं दसाकलीच लगेच बायकांना काय कळतंय धुक्यात कोण धरतय ती लगेच कानात म्हणलं अगं मी आहे मी लगेच पिटी मारली मला आई गं, किती रोमॅन्टिक. बायकासनी कळतोय पण स्पर्श बायकासनी लगेच कळतोय त्यामुळे समजून करायला लागतंय सगळं टेन्शन घेऊ नका पण टेन्शन घेऊ नका जाऊ धुक्यात माझ्या आपण म्हणजे जाऊया ना. नाही नाही माझी नाही, मला नाही, नाही, फोटो पण नाही, काढा. नाही जायचं नाही जायचं का नाही जायचं? धुक्यात नाही जायचं अहो, जाऊ द्या ना धुक्यात नाही जायचं कॅन्सल पण गाडी तिथून नाही जाणार आहे जायचं. वाटेने. नाही, काय नाही. प्रॉब्लेम आहे तुमचा मला मी सांगतोय कळतच म्हणून नाहीये. मी सांगतो तुम्ही फातिमा मॅडम त्याला मला नाही. बोला की वळागलं गेला का त्याला काय दवा नंबर शिव आहे हा हो धुक्यात दचकावलं होतं त्या दिवशी तुम्हाला ओळखलंय हा नाही नाही पैसे कुठं हो आता अहो काय एवढं नातं तयार झालंय आपलं प्रवासातून पैसे कसलं दोस्ती मी पैसे बिशे काय नाही का तरी आपलं चहा पाणी पाजा भेटले वाज झालं तुमचे आले का मिस्टर दुबईला गेले ते हा नाही हो जाऊ देवा आता काय इथं कुठतरी आपलं बाजूला मन रमवायचं त्याला काय होतंय तेव्हा आता एवढा लांब माणूस गेलाय म्हणल्यावर येणारच की गावा तरी तो का शनिवार रविवारच येणार आहे तो दुबईमधनं हा टेन्शन घेऊ नका नाही जरा पॅसेंजर आहे ती वाईस करतो निवांतमध्ये फोन करतो ठेवू का मग हे असं असते बघा आमचं तात्या कामकाज ए तुझा बाप तात्या काय झालं? तात्या काय बोलतो यार मग समवयस्क आहे ना मग हे बोल दादा बोल भावा बोल तात्या नाही काय भाऊ बोलतो अहो, तसं नाही ती बिचारी नवरा दुबईला असतो ना तिचा मग तो तिकडे रमलाय हा तर हिनं कुठं मन रमवायचं ना म्हणून तू बोलतोस हा तर त्या फोन करते तर आपण काय आपलं बोलायचं गप्पा मारायचं आपलं काय बरं वाटलं तर वाटलं बरोबर आहे. असं आहे ना हा. गप्पा मारलं किंवा बायकांनी वाटतंय बरं हा. आपलं जेवढं होतं तेवढं करायचं आपलं त्याला मला काय? पण गप्पा मारायला खूप आवडतात हा. माझ्याशी. म्हणजे हे एकटे असतात. माझ्याशी नाही, माझ्याशी मी गप्पा- सांगते नाही, आपण खूप गप्पा गप्पा मारू. मारायला आवडतात म्हणून ना, त्याच्याशी जाता गप्पा जाता नाही मारायच्या त्याच्याशी नाही मारायच्या गप्पा का वागताय तुम्ही हा माणूस अनोळखी आहे याच्यासोबत तू जायला पण नाही पाहिजेस मला विश्वास नाही माणसावर ए दादा काय बोलताय का नाही विश्वास तुझ्यावर हा विश्वास नाही म्हणजे ए शपथ आयला ड्रायव्हर आहे म्हणजे काय आलतू फालतू आहे होय कोण असं नव्हतं म्हणायचं सॉरी लगा बहिणीसारखी आहे त्या माझ्या त्या काय बोलताय कळतंय का तुम्हाला आपलं कसं असतंय माहितीये का आपली बहीण सुखरूप पुचली पाहिजे हे जेव्हा नियम असतोय आपला आणि टेन्शन घ्यायचं नाही तुमची बायको जेवढ्या वेळ माझ्यावर राहील नाही सगळ्यात शेफ आहे कोण बघल काय त्यांच्याकडं उभा कापीन त्याला बापरे माझं म्हणजे माहित नाही तुम्हाला नजर वळावली की नाही इकडून बुक्की मारतोय मी या बाप. नजर इकडच असती
वळून बघाल काय परत मान अशी होईल नजर इकडे जाणार नाही माझ्या झालंय तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही शेप आहे त्या बघितलं का नाहीतर तुम्ही मला कोणी धक्का मारून गेला की मला सॉरी म्हणायला लावता हा, मग आपल्याला कशाला भांडता जाऊन त्याच्याशी नाही भांडत नाही हा परका माणूस माझ्यासाठी भांडणार आहे म्हणतोय जाऊ दे तुमच्या सारख्यांच्या नवऱ्यांचं प्रॉब्लेमच असते ती हो ना कसं सुंदर बाई असली आणि सुमार नवरा असला का नाही संशयच घेतोय देऊ सुमार असू द्या, असू द्या. मी नाही चिडेन सुमार कोणाला बोलतो रे असू द्या. सुमार कोणाला बोलतो खरं बोललं की झटाकतंय माणसाला आता काय येतं होतं असं. नाही आहे आता होतं. तुम्ही आहे तर आहे ना सुमार हा, बरं, सुमार आहे ते आहे वय म्हणजे 55-26 केवढा आहे लागाई हा माझ्या डोक्यात चाललाय मी याला मारेन नको ना, कशाला एवढं अहो खरं मामा बोलताय? जाऊ दे की तुम्ही नका ना तुझा लगा मामाचा तुझा हे आईचा भाऊ मामा असू द्या, म्हणजे- असू द्या. चला चला आपण जाऊया. नाही आम्ही जायचं निघतो. नाही आम्ही जायचं निघतो. ठेव खाली खाली ठेव नाही जायचं काय झालं? मी जाईन तिला घेऊन खाली ठेव अहो पण तुम्हाला सुट्टी नाहीये मी बघेन सुट्टीचं काय करायचं खाली ठेव तिला हे करतोय चल चल नाही पाहिजे ए, दादा भावासारखा मी येतो आहे. सोडायला मी बोलतो बॉसशी काय बोलायचं ते चल नक्की हा बरं नक्की, राहू चल. द्या चला मॅडम चावी रे घ्या चावी कार्ड आहे माझं कवा गरज लागली तर बोलवा मग मला हो, काय नक्की. गरज नाही तुझी काय गरज नाही तिची ती एकटी चालवेल काय लगा ए, माणूस आहे तुम निकलो चलो अहो नाही पाहिजे सर्व्हिसच नको असू ठीक आहे, द्या, जाऊ असं द्या. नका काय बोलू. असू दे. Sorry आहे दादा, sorry. येणार? वा 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 सुमार छे छे सुंदर परफॉर्मन्स प्रसादा वा वा फार छान फार गोड फार छोटासा विषय होता पण फार गोड होता ऋषिकांत राऊतची संकल्पना आणि अभिजित पवारचं लिखाण दोघांसाठीही टाळ्या सावत्या फार गोड कॅरेक्टर प्ले केलंस फार मजा आली वंडरफुल सई भारी होता परफॉर्मन्स आज तुम्ही दोघे खूप दिवसांनी दिसलात आणि तुमच्या जोडीची एक केमिस्ट्री आहे एक तुमचा वेगळा प्रेझेन्स आहे तो बघून मजा आली आनंद झाला सावत्या मस्त मला एकतर तुझं नाव फार आवडलं सर्जेराव आणि छान म्हणजे खूप नॅचरल आणि फ्लो खूप छान होता अख्ख्या प्रहसनाचा मजा आली बघताना रसा मस्त मंडळी बिथरलेला प्राणी आणि लग्नाचा वाढदिवस विसरलेला नवरा कसे वागतील काय सांगता येत नाही चला तर बघूया अशाच एका बिथरलेल्या नवऱ्याची हसरी गोष्ट जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर विनोदाचे दमदार फंडे ईशा डे फिल्टरवाड्याचं बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात दमलो हॅलो काय किती वेळा सांगायचं तुला तेच तेच लवकर ये म्हटलं होतं ना तुला आज काय लावलं सकाळपासून लवकर लवकर ये तिकडे शूटिंग करायला जातो काय मजा नाही करत इथे माहितीये मला माहितीये का माहितीये केवढी कामं असतात माहितीये तिकडे स्किटमध्ये एनर्जी लागते लाफ्टर काढावे लागतात साधं काम नाही आणि तुझं काय चाललंय सकाळपासून तर काय चाललंय लवकर लवकर लावलंस कशा अॅनिव्हर्सरी आहे रे आज आपली हॅलो हॅलो काय काय रे हॅलो हा काय हा काय होतंय हा मग काय मग काय यार तू सगळा पचका केलंस बघितलंस काय मी झालं? तुला सरप्राईज देणार होतो यार मला लक्षात आहे बर हॅपी बर्थडे टू यू कशा अॅनिव्हर्सरी म्हंटल मी अॅनिव्हर्सरी आपली हॅपी बर्थडे अॅनिव्हर्सरी टू अगं वेडी मी कसं विसरे निशा मी गिफ्ट घ्यायला चालूय मार्केटमध्ये अरे दिसतोयस मला कट्ट्यावर बसलेला खाली मी खिडकीत उभी आहे हा हात काय दाखवतोयस आता एक मिनिट आत्ता काही गिफ्ट आणायला गेलास ना मी खरंच सांगते मी फेकून देईन ना वरती ये. ऐक ना ईशा. मला काही ऐकायचं नाहीये पटकन हा, वर. हॅलो. पटकन वरती ये बाय यार हे अॅनिव्हर्सरीच्या तारखांचं ना सगळी घोळच आहेत लक्षातच राहत नाही कसं लक्षात ठेवायचंय मागच्या वर्षी तरी आठवणीने मी केक घेऊन गेलो होतो तारीख फक्त चुकीची होती प्रसाद दादासारखं केलं पाहिजे कसं याने काय केलं माहितीये ना
अॅनिव्हर्सरीची डेट पोटरीवर गोंधून घेतली आहे. रोज सकाळी उठल्यावर ती पोटरी बघतो, आज नाही अॅनिव्हर्सरी, मग निघतो तो शूटिंगला. अरे यार, ही ईशा तर वाट लावणार माझी. अरे ए भाई, अरे संपत यार ए भाई. अरे भाई तू ते आहे ना, हा. त्यावेळी ते हे खांडो या खांडो आहे नाही, ना. नाही, खांडू नावाचं इथे कोणी नाहीये. मी खांडेकर आहे, खांडेकर. आय शपथ यार भाई. हा. भाई तुला त्या कार्यक्रमात मी बघतो हा हा. महाराष्ट्राची हास्यपत्रा. महाराष्ट्राची एक सेकंड. हास्यपत्रा. काय काम करते यार तू. दादा ते एक मिनिट, तो पत्रा नाहीये, पत्रा नाहीये, तो महाराष्ट्राची हास्य जत्रा असं आहे. हे ते भारी आहे भाई. हा. तुला सांगतो ना भाई, माझी बहीण तुझी लय मोठी फॅन आहे भाई. थँक्यू थँक्यू थँक्यू. सर्च कर. हा, सर्च कर. कुठे करू सर्च? कुठं पण कर ना सर्च. काय शब्द सांगतो भाई, तू सॉलिड आहे. तुला काय बोलले यार. थँक्यू. ते तुझं पळताना पोटात ऐक ना भाई, मला जाऊ दे. यार. आणि- कोण आहे यार तू. काय भारी आहे यार. थँक्यू मला उशीर होतोय. मला चालेल, सासूला उशीर होतो भाई. याचा पुढे होणार नाही. एक सेल्फी काढू का. लवकर घ्या, एक लगेच. सेल्फी फक्त. लवकर घ्या. चालेल आहे तुला. लवकर घ्या. 6 सेल्फी भाई. हा, लवकर घ्या. भाई यार तुला डिस्टर्ब केला नाही नाही, घ्या 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 लवकर. सेल्फी कर. जरा हे स्मेल येतो जरा. अरे आय एम सॉरी यार भाई. इट्स ओके. अरे यार अरे तिकडे कर ना, इकडे करशील तोंडावर. आय एम सॉरी यार. मी तुझा फॅन आहे त्याच्यामुळे एक सेल्फी इकडे सेल्फी. हे का करताय तुम्ही? हे का करताय? भाई यार हे नका करू हे प्लीज. सॉरी यार. माझी अॅनिव्हर्सरी आहे. तुम्ही पप्पी घेतल्यावर बायको काय करेल? हा? नका हे करू प्लीज. ऐका. भारी यार का फोटो महाराष्ट्राची हसपत्रा. तुम्ही काय हसवता यार भाई. आई शपथ. हो. गोचिडच्या काळात तुम्ही जे काय आम्हाला हसवले ना. गोचिड नाही, कोविड होती. गोचिडचा काळ कुठला? कोविडचा काळ होता ना तो. सॉरी भाई. ते यार काय हसवलं तुम्ही आम्हाला यार. हो हो. भाई आपण यार सगळं सोडून दे. आपल्याला तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं यार. अहो नाही, मी नाही गिफ्ट घेत. मला गिफ्ट घे ना माझ्याकडून. अहो नाही, मी नाही घेत असं गिफ्ट. मला आई नको. आई शपथ सांगतोय, मी आजपर्यंत कोणाला पण गिफ्ट दिलेलं नाही. कोणाला पण नाही. सर्च कर. हे बघा, तुम्ही बोलताय सर्च कर. कुठं सर्च करू? जगात कुठं पण सर्च कर भाई. शपथ घे ना यार. गिफ्ट घे ना. अहो मी नाही घेऊ. प्लीज अहो, प्लीज प्लीज ठेव मी- ना. प्रेमान हे- देतो हे यार. नका देऊ. मला माहित आहे मी प्यायलं पण घ्या ना यार. ठीक आहे, आई, ओके, थँक्यू. तुम्ही डेव्हिडच्या काळात जे का लोकांना डेव्हिड सांभाळलं- नाही हो. अहो कोविड होता तो. कोविड. डेव्हिडचा काळ नव्हता, कोविडचा काळ होता ना. अरे पण भारी यार. आई शपथ. थँक्यू सो मच. भाई तुम्ही इथं राहता. हो, इथे वरती राहतो. येईन कधीतरी. हा? का? अरे चल बाय बा. ये फोटो थांब, हळू- हास्यपत्र. दादा हास्य जत्रा आहे ते, हास्य जत्रा. भाई पण ते तुम्ही लय भारी करता. अहो हे दत्तू करतो, मी नाही करत. मागे बघा, I मागे love you. पडाल मागे बघा. यो भाई आय लव्ह यू. फॅन आहेत ना एक एक. काय दिलंय याने? गिफ्ट दिलंय बापरे. ए भावा थँक्यू. सोन्याची अंगठी दिली. ईशाचं गिफ्ट आलं. गुस्सा हो. गुस्सा हो. क्या तुम्हारे लिए आसमान से चांद और तारे तोड़ के लाऊं? मला नाही बोलायचंय. या फिर कुछ ना करूं?
आय एम सॉरी आय एम सॉरी हॅपी अॅनिव्हर्सरी. ईशा 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 अगं अगं गुदमर जीव घेतला असतास माझा. तुझ्या लक्षात होतं म्हणजे? अरे म्हणजे काय, असं कसं विसरेन मी. लक्षात होतं, फक्त ते काय आलं, तू जरा सरप्राईज द्यायचं होतं तुला, म्हणून फक्त असं खाली खोटं खोटं बोलत होतो. म्हणजे खरंच तुझ्या लक्षात होतं. मला वाटलं दरवर्षीप्रमाणे विसरलास. असा कसा विसरेन. जीवनात आलेला उल्कापात विसरू शकतो का आपण? अचानक काय बोलायचं आता. आता बस 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 बस, अंगठी मी घालणार बस. बोट डे हॅपी बोट डे. अॅनिव्हर्सरी आहे ना, काय जोक तुझे. परत नाही करणार. आय एम सॉरी दे ना बाबा. अरे ही माझ्या मापा. एक मिनिट, काय हे अंगठी आहे की जोडवं आहे? नाही हे अंगठीच आहे. करंगळीत पण जात नाहीये. अरे माझ्या मापाची नाहीये ही. कोणासाठी आणली आहेस पशा? आ आ काय झालं? मी म्हणजे तू माझ्यावर अविश्वास दाखवतेस? नाही. ही तुझ्यासाठी बनवलेली अंगठी आहे. ते पण माझ्या मापाची नाहीये ही. ईशा अगं ही मी खूप आधी माप दिलं होतं. एक सेकंड, मी आत्ता ज्वेलर्सला झापतो, थांब. याला काय अर्थ आहे? 1 महिना आधी माप दिलं होतं. हॅलो हा बोला पशा. कशी अंगठी बनवली तुम्ही? 1 महिना आधी मी माप दिलं तुम्हाला. अशी कशी केवढी लहान बनवली ती? काय काय बोलतोयस? अरे यार ह्याला काय अर्थ आहे? हा मग अजून छोटी बनवली असती, नोजरिंग झाली असती ती. हे बघा, मी 70,000 रुपये कॅश मोजलेत. अरे उलट त्याच दिवशी मी तुला 80 रुपये उधारीवर दिलेत. मी येईन उद्या. हा द्या मला बदलून. ओके. ज्वेलर्सवाला ग शपथ. पशा नक्की तू माझ्यासाठीच आणली आहेस ना अंगठी? नाही, ज्वेलर इतका कसा चुकेल ना? करंगळीत पण जात नाहीये. याचा अर्थ तू माझ्यावर डाऊट घेतेस. अरे नाही पशा. अरे नाही पशा पशा. तू माझ्या सरप्राईजवर शंका घेतेस? नाही रे तेव्हा का दाखवलंस हा दिवस? पशा. अरे सहज बोलले मी. सहज? ईशा सहज? मी तुझ्यासाठी एवढं सरप्राईज प्लॅन केलं आणि तू सहज बोललीस. तू माझ्या गिफ्टवर डाऊट घेतलास. नाही, माझ्या पशा. सरप्राईजवर शंका घेतली. मी असंच बोल. नाही, ईशा, सॉरी नाही, नाही, मला माझी नाही. चूक. मला नाही. सॉरी. मला नाही बोलायचं. ऐक ना, मला नाही. मी सॉरी मला म्हणते नाही ना बोलायचं. आता. सोडून देऊ. ईशा हे नको. मी सॉरी म्हणते ना आता. सोडून दे विषय. काय एवढं तुझ्यासाठी केलं का? ऐक, आता अॅनिव्हर्सरी आहे तर चिडून बसू नकोस. कोणीतरी आलंय. बघ तू तू चिडू नकोस. चिडणार मी नाही चिडलो. हा मी बघते कोण आहे. एक कोणीच नाही. साहेब आहे का साहेब? असं का ते काय चाललंय? सेलिब्रिटी खांडे साहेब. खांडू खंडू खांडू साहेब. ए भाई काय आहे? ऐक ना, मगाशी तुला आपण जे गिफ्ट दिलं ना ते चुकून दिलं यार. ते माझं गिफ्ट आहे. बायकोने लय मारला रे मला. चालता येत नाही मला. तिला मी सांगितलं माझ्या मनक्यात गॅप आहे, तर बोलते मला गॅप मध्ये चौका मारायचा आहे. मला दे यार, काय माझं गिफ्ट दे, माझी अंगठी दे. मला ती अंगठी काय पाहिजे. कसली काय बोलतोय? कसली मला- अंगठी काय बोलतोय? माझी अंगठी दे यार. ए काय काय
कोण आहेस तू? ए अरे हा मगाशी खाली भेटला ग फक्त फोटो तू डायरेक्ट घर में कैसे आया? भाई. ए दारू प्यायला चल निघ चल बाई बाहेर निघ. आपण मगाशी फॅन म्हणून तुला एक हा मग झालं ना फोटो काढला ना आपण. कोण आहे हा? माझी ही अंगठी आहे का? हा वहिनी ही सांगते हीच आहे माझी अंगठी. एक मिनिट ये बाई. पशा काय बोलतोय हे हा? सांगते. पशा काय ही अंगठी याची आहे? हा, माझी अंगठी. काय हा म्हणते मस्त हा? मस्त मस्त म्हणजे तुझा या बेवड्यावर विश्वास आहे माझ्यावर विश्वास असं नाहीये. नाही मी मला जीवच द्यायचा मी जीव देतो. का ओव्हर ऍक्टिंग करतोयस? ग्रिल आहे त्या खिडकीला. मला नाही मी घराच्या बाहेर असं जायचं काय मला करतोय? नाही. पशा! ऐक ना भाई मग अशा आपण बोललो ना तू द्रविडच्या काळात आपल्याला लय हसवलंय तेवढं ठीक आहे पण एवढं पण नाही हसवलं यार. माझी अंगठीच यार मला. हा, तुला खोटं वाटतं? माझी अंगठी. हे बघ माझ्याकडे बिल आहे बिल केलं काय? हे बघ माझ्याकडे बिल आहे. हा याचं बिल आहे माझ्याकडे. हा द्रविड कोविडला द्रविड बोलतो तू ह्याच्यावर विश्वास ठेवतेस? मी झोपतो नाही, मला नाही, नाही मी वहिनी खरं सांगते माझी अंगठी याला हक्कल अंगठी द्या मा. हक्कल याला. ए इतना आंटी आंटी क्यों कर रहा है रे? आंटी चाहिए तो तेरे अंकल को पूछना इधर क्या है तुमका? ए ह्यांच्या कॉमेडीवर साप सोडा ना. अरे बेवड्याला कळत आहे आंटी आणि अंगठी मधला फरक ह्यांना कळत नाही. वा रे वा ए हे मस्त आहे. आदमी को औरत बना के घर में रखा है हे चांगलं आहे. ए भाई तुमची कॉमेडी तुम्हाला लाख माझी अंगठी ए आदमी किसको बोला रे? तुमको बोला आदमी बोल मैं आदमी दिखता है? दिखता है क्या? फोन पे खुद का आवाज रिकॉर्ड करो और सुनो डर जाएगा. ऐक ना मेरे को आदमी बोलता है ये. मेरे को आदमी बोलता है. माझी अंगठी जा मला जाऊ द्या. ए चल निकल. माझी अंगठी हम काय वो अंगठी सेलिब्रिटी देखा नहीं तो आ जाता है त्रास दे. हा हा मग निकाल. निकलो. अब पता चलेगा तुमको. ले लो बस. बघा तुम्ही हा गौऱ्या बघा ना. मला उगाच केलं. आपल्या घरात येऊन काय मेरा आदमी आया अरे अरे आया अरे आदमी. आ गया. सांगा अंगठी बापरे अंगठी. अभी अंगठी कुठे आहे? अंगठी सांग अंगठी कुठे ये आहे? अंगठी ना ओ ये सेबिलिटी आहे ना त्याचं उसके पास अंगठी आहे. ओ काय हो आत काय माझं घर आहे आत काय शिरता असेल? ए आतमध्ये काय राहायला ना आले? माझ्या नवऱ्याने मला अंगठी बनवली होती यांनी घेतली अंगठी चल जा माझी अॅनिव्हर्सरी आहे माझ्या नवऱ्याची आणि माझी त्यांनी मला गिफ्ट आणली अंगठी. काय सपोज सांगतो माझी अंगठी आहे ती यार. आमच्याकडे रिसीट पण आहे मी दाखवते ना रिसीट आहे आमच्याकडे. ए, असं कसं बोलतात आपल्याला येऊन जास्त शहाणी झाली काय? अंगठी अंगठी नको मिळू दे. आपलीच अंगठी आहे ती. ए लॉन्ड्रीची रिसीट आहे हे घे. हा मग लॉन्ड्री मधनं अंगठी आणली आहे. आणतं काय कोणी कधी मीना आणली आहे लॉन्ड्री मधनं. ए पशा हे लॉन्ड्रीचं रिसीट चुकून आलं. अगं, मी- तू ते दाखवलं ते अंगठीचं रिसीट आहे ना? मी दिली होती ना तुला नाही मगाशी. तू मगाशी ते असं दाखवलंस आणि परत ठेवलंस ना खिशात ते अगं मी तुला दिली होती माझ्याकडे नाहीये. तुझ्याकडे कशी असल माझ्याकडे लवकर दाखव. हे बघा हाय माझ्याकडे. हे बघ हे दिसत आहे माझ्याकडे अंगठी दिसत आहे. ए हा काय हा नालाय का माझं अंग माझी रिसिटही चोरलीस तू. चोरली. पशा याच्यावर गौरव मोरे असं लिहिलंय. हा. नालाय का माझं नावही चोरलंस तू. हा? तुझं नाव गौरव मोरे आहे? हे पिशवी पडली ना मग? माझं नावाच्या त्याच्याच नावाने खोडलं त्याने माझं. काय माझं खोड काय बोलतोय? काही खाडाखोड नाहीये ह्याच्यावर बघ. नालाय का हा. नवीन रिसिट छापलीस तू. नाही, एक मिनिट आता कोणी मध्ये पडायचं नाही. काय चाललंय हे? आपली अंगठी हे मॅटर मी सॉल्व्ह करणार. हे तू चल बाहेर चल. काय बाहेर? नाही, नाही, मला माहिती नाही. एक मिनिट कोणी मध्ये पडायचं लय बाहेर मार- चल लय मार- बा, बाहेर चल तू रे लय मार खात बाहेर आहे. चल. हे बघ हा. काही झालं ना तरी अंगठी देणार नाहीये तुला. मी नवीन शूज आणले ते घेऊन जाणार भाई. ए, चल, चल. सोन्याच्या अंगठीच्या ऐवजी तुझे बूट घेऊन जाऊ का मी तुला मुळ्याची जोडी देतो तुझी बायको देऊन टाक मग. हा दुसऱ्यांची बायको कशाला पाहिजे हा? दुसऱ्याची बायको कशाला पाहिजे हा? अरे बाबा ऐक ना माझा बाबा ऐक ना. अरे उदाहरण दिलं मी फक्त उदाहरण असं उदाहरण देणार आहे. सॉरी बाबा चूक झाली माझी मला माफ कर सॉरी. अंगठी मिळणार आहे की नाही सांग एक लवकर. मिनिट, मला- बघू नको अंगठी मिळणार आहे की नाही. एक मला काय आमच्या ताई, घरात तमाशा एक लावलाय? एक मिनिट मला माहिती आहे कसं हँडल करायचं. ह्याच्याशी बोलून भाऊजी इकडे भाऊजी ताई इकडे या तुम्ही. बोला नाही नाही मी इकडे या तुम्ही एक मिनिट ऐका. काही झालं ना अंगठी मिळणार नाही.
पैसे देतो तुम्हाला, ते मी घरी 10,000 रुपये एक्स्ट्रा देतो वाटतं. पैशांचं कोणाला सांगताय हा? पैसे काय अरे, पैसे ग? पैशांचं कोणाला? मला अंगठी पाहिजे म्हणजे पाहिजे. उद्या माझ्या बहिणीची हळद आहे, मला पेनायची अंगठी पाहिजे मला. ऐका नाहीतर मी अंगावर बसे ना. काय चाललंय हे सगळं? काय चाललंय हे बघ. मी आता मी घटस्फोट घेईन, नाही तर मला खरं सांग. गप्प बस. मला खरं सांग हे सगळं काय. हात नको लावूस मला. सांगतो ईशा हा ना माझा फॅन आहे. तर हा मला खाली भेटला आणि मला बोलला की तुम्हाला गिफ्ट द्यायचंय, म्हणून त्याने हे मला गिफ्ट दिलं. हे गिफ्ट त्याने मला दिलं. माझी अंगठी त्याला का दिली? काय? माझी अंगठी त्याला का दिली? माझी अंगठी त्याला का दिली? का दिली? का दिली? नीट राहा. अशा माझी अंगठी त्याला का दिली? काय झालं माहितीये का, चुकून दुसरी पिशवी दिली. मला त्याला केळ्याची पिशवी द्यायची होती, त्याच्यात केळ होतं. अंगठीची पिशवी गेली चुकून. तरीच मग अशी घरी येऊन माझ्या पोटात केळं घालत होतास. त्यांची अंगठी त्यांना परत देऊन टाक. अगं ही मला गिफ्ट आली, आपण का द्यायची? परत खोटं बोलशील. काय रे किती खोटं बोलतो. अॅनिव्हर्सरीच्या आणि फोन लावला होतास ना ज्वेलरला. फोन बघू. अगं नाही, मी कुठे फोन आहे? ज्वेलरला लाव. फोन देतोस? मी ज्वेलरला बडबड लाव. करू नकोस. फोन दे. मी ऐक ना ईशा, चिकना नावाचा ज्वेलर आहे तुझा. चिकना आहे चिंतामण कंकणरान दाखवा. काय नाखवा नावाचा ज्वेलर आहे. चिंतामण कंकणराव नाखवा. चला चल तुला. वहिनी एक मिनिट जरा मला थोडी मदत हवी होती तुमची. कसली? मला अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट द्यायचंय माझ्या मिस्टरांना. काय? जरा पाय घालून त्यांना पाडता का? आपण दोघी मिळून अंगावर उड्या मारूया त्यांच्या. ईशा, ए, या बात! वा 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 वा, जोरदार टाळ्या. मज्जा आली. प्रसाद वा 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 वा. पशा, इथून पुढे जर मला कुठेही थिएटरमध्ये, मॉलमध्ये कुठेही जर कुणी अडवून तुमची पोट्री दाखवा तर मला म्हणेल तुझ्या घरी मोर्चा येईल, लक्षात ठेव. लक्षात ठेवायचं तर मी पोट्रीवर का गोंधळून घेईन. पण विलक्षण होती आयडिया. भन्नाट, अफलातून. गौऱ्या, क्या बात आहे यार, क्या बात आहे. काय बेरिंग होतं आणि काय कन्सिस्टन्सी होती. कमाल. नंतर तू जे सरपटत खुरडत आलास, अशक्य होतं, अशक्य. आणि चप्पल वाजवून तुझी फेकून जी बेल वाजवली असते, ओ लाजवाब, लाजवाब. थँक्यू. वनिता, ईशा, दोघी तुफान, धमाल, धुमाकूळ परफॉर्मन्स होता. खूप एन्जॉय केला मी. वंडरफुल. सई, तुमच्या दोघांची आज जुगलबंदी होती आणि आम्ही ती अनुभवली, याचा भयंकर आनंद आहे. ईशा आणि वने, तुमची पण साथ तितकीच मोलाची होती. मजा आली, खूप एन्जॉय केलं. मला आज मी स्वतःचंच हसणं खूप मिस करते. माझा खूप आवाज बसलाय, त्यामुळे माझा आवाज ऐकू येत नसेल तर क्षमस्व. ईशा, सेम टू यू म्हणणं. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.